त्याला चौकशीला घेण्याचे किती गांभीर्यानं दखल घेतात फडणवीस साहेब हे लक्षात येईल. समाज बघतोय ना आता किती गांभीर्यानं फडणवीस साहेब हा विषय घेते. हे गांभीर्य हे मात्र खरं आहे, पण यांचे करणाऱ्यांचे पाठ पुरायला आम्ही खंबीर आहे, त्याचे काय टेन्शन नाही. पण जो करून घेतोय करणारापेक्षा म्हणतोय मी तुम्हाला, याने खूप मोठी चूक केली त्याच्या आयुष्यात. त्याने लय चुकीच्या ठिकाणी हात घालायचा प्रयत्न केला. मी बाळ मराठा आहे, मी मराठा एवढं गाणं तुझी सगळ्याची पाठ पुरवायची ताकद आहे माझी. तू आता चुकीच्या ठिकाणी घुसलास, ठीक आहे, मी काय बोलत नाही त्याच्यावरती, तपास चालू आहे, त्याच्यामुळं मला आज काहीच बोलायचं नव्हतं याच्यावरती. पण इथं जी मराठा समाजाची गर्दी व्हायला लागली त्यामुळं मला मीडियाच्या बांधवांना बोलावं लागलं की मी एकदम चांगला आहे, व्यवस्थित आहे, काही काळजी करायची नाही. 6 करोड मराठ्यांचा आशीर्वाद आहे. तुमच्या लेकरा बाळांसाठी मी लढतोय, तर तुमचा आशीर्वाद आहेच ना. काही होत नाही मला, मी पण एवढा कच्चा नाही, कारण क्षत्रिय कुळात वाढलेली अवलाद आहे आमची. त्यामुळं शत्रूच्या छावण्या कशा उधळायच्या हे आम्हाला चांगलं माहिती आहे. आणि हे तर लय चिल्लर आहे, ह्यो नेता लय चिल्लर आहे. तुला मी गिनीत बी नाही, मोजत नाही, पण आता मात्र तो चुकीच्या ठिकाणी हात घातलास हे लक्षात ठेव. मी ते जरा सगळं ऐकतोय, बघतोय, त्याच्यामुळे उद्या सकाळी 11 वाजता मी सविस्तर मांडणार याच्या पत्रकार परिषदेत, सविस्तर सगळं सांगणार, पुराव्या सहित म्हणलं तरी मी मांडणार आहे. पण SP साहेब सुद्धा याच्यात खोलात घुसणार आहेत, आता कोणाला सोडणार नाही, कारण ते त्यांची बाजू कमकुवत होईल, पोलीस बांधवाची बाजू कमजोर होईल असं SP साहेब जालना जिल्ह्याचे करणारच नाहीये, याची खात्री आहे. आणि त्यातले त्यात फडणवीस साहेब सुद्धा गांभीर्याने दखल घेतील आणि त्याचा आता शेवटचा माणूस तो नेता, त्याचा आता शेवट करतील याची आम्हाला खात्री आहे. नाही केलं तर पुढे बघू काय करायचंय काय नाही. आहे त्यात शिंदे साहेब लक्ष ठेवून येत, अजितदादाही लक्ष ठेवून असतील, बघूयात ना. पण माझं मराठा समाजाला एवढं सांगणं आहे, थोडं तुम्ही फक्त संयमानं शांततेनं घ्या. कारण इकडे जी अंतरवालीकडं गर्दी उसळायला लागली बांधवांची, तुमच्या भावना आहेत, तुमचं प्रेम आहे, माया आहे, ठीक, पण मीच या खंबीरीने यांना पुरवून राहिला. त्यामुळे तुम्ही शांततेने घ्या, बघू. उद्या मी प्रेसमध्ये सगळं क्लिअर करणार, शांत राहावं. कारण करणाऱ्या नेत्याला वाटत असं आम्ही शान आहेत, आमचे सुद्धा पोरं मराठ्यांचे खूप विचित्र आहेत. त्यामुळं मी खंबीर आहे, मराठा बांधवांना सांगतो थोडं आपलं शांततेने घ्या. दादा, तुम्ही 2 वर्ष झाले आंदोलन करताय आणि